खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। पुण्यात मातृत्वाचा जागर 1121 कवितांच्या आई ग्रंथाचे प्रकाशन। कवी काकासाहेब देशमुख यांना मातृगौरव प्रदान। आईच्या अपार प्रेमाची शब्दरूप कृतज्ञता आणि वात्सल्याचा महाकुंभ नुकताच पुणे येथील इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात अनुभवण्यास मिळाला। निमित्त होते आईच्या आठवणींना आणि तिच्या कष्टांना उजाळा देणाऱ्या 1121 आई विषयक राज्यस्तरीय प्रातिनिधिक काव्यसंग्रह या ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे। या भावस्पर्शी सोहळ्यात रामानंद नगरचे ज्येष्ठ कवी काकासाहेब देशमुख यांना त्यांच्या साहित्यातून मातृभक्तीचा आदर्श उभा केल्याबद्दल मातृगौरव सन्मान प्रदान करून सन्मानित करण्यात आले। समर्थ फाउंडेशनचे किरण इनामदार आणि जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेचे संदीप पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक डॉक्टर शंकर अंदानी यांच्या कल्पक नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला। रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन साहित्यातून आईचे दैवत्व जपणाऱ्या 1121 कवींच्या भावना या ग्रंथात एकवटल्या आहेत। या प्रसंगी केवळ पुस्तकांचे प्रकाशनच झाले नाही, तर समाजाचा कणा असणाऱ्या 11 आदर्श कर्तृत्ववान मातांचा आणि 11 साहित्य सेवकांचा गौरव करताना सभागृह कृतज्ञतेच्या भावनेने भरून गेले होते। ज्येष्ठ कवी काकासाहेब देशमुख यांनी आपल्या लेखणीतून आईचे जे हृदयस्पर्शी चित्रण केलं त्याची दखल घेत त्यांना डॉक्टर पल्लवी बनसोडे आणि डॉक्टर मंदा नाईक यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवलं। अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉक्टर शंकर अंदानी यांनी आईच्या महतीवर प्रकाश टाकला, तर सन्मानार्थींच्या डोळ्यातील भाव बरेच काही सांगून गेले। मातृत्वाचा सन्मान करणारा हा सोहळा केवळ एक कार्यक्रम न ठरता आईच्या चरणी अर्पण केलेली एक सामूहिक शब्द पुष्पांजली ठरली। या सोहळ्याला पुण्यातील अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याची गाई भल्या पहाटे उठली माझी आई, जात्या पाळी पिठाची लागली रास, प्रभू रामाचा संपला